मध्य रेल्वे आरपीएफच्या पथकाने सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला. 9 महिलांना अटक. मध्य रेल्वे आरपीएफ पथकाने दिनांक 22/4/2026 रोजी गाडी क्रमांक 12115 सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला आणि या गुन्ह्याप्रकरणी 9 महिला गुन्हेगारांना अटक केली. दिनांक 22/4/2026 रोजी कुर्डुवाडी स्थानकावर कर्तव्यावर असलेल्या गुन्हे प्रतिबंधक व शोध पथकाचे हेड कॉन्स्टेबल श्री शिवाजी मुंडे यांना 3 महिला संशयास्पद रीतीने फिरताना दिसल्या. या महिलांना त्यांच्या ठाव ठिकाण्याबद्दल विचारपूस करण्यात आली आणि स्थानक सोडून जाण्याचा इशारा देऊन सोडून देण्यात आले. या महिला गाडी क्रमांक 22108 लातूर एक्सप्रेसमध्ये चढताना दिसल्या आणि त्यानंतर सोलापूर पथकाला संपूर्ण मार्गावर हाय अलर्ट जारी करण्याची माहिती देण्यात आली. आरोपी जेवूर स्थानकावर उतरल्या आणि तेथून त्या दरोडा टाकण्याच्या उद्देशाने गाडी क्रमांक 12115 सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये चढल्या. आरपीएफचे पथक अगोदरच कामावर होते आणि सिद्धेश्वर एक्सप्रेसच्या एस्कॉर्टिंग टीमला म्हणजेच हेड कॉन्स्टेबल हरमेंद्र प्रसाद मीना आणि कॉन्स्टेबल ब्रजेश यादव यांना संदेश देत होते. तसेच छायाचित्रे, प्रवासी इत्यादीच्या मदतीने संशयितांवर सतत पाळत ठेवून होते. लेडी कॉन्स्टेबल सोनम पठाण यांच्यासह आरपीएफ कर्मचाऱ्यांचे एक पथक सोलापूर स्टेशनवर तयार होते. तिथे सर्व 9 आरोपी महिला गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले. 18 ते 40 वर्ष वयोगटातील या संशयित महिला धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी आहेत. आरोपींना जीआरपी कुर्डुवाडीच्या ताब्यात देण्यात आले आणि भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 310(4) अंतर्गत गुन्हा क्रमांक 26/2026 द्वारे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, ज्यामध्ये संशयितांच्या पूर्वीच्या गुन्हेगारी नोंदीचा आढावा घेतला जात आहे. या टोळीबाबतची संबंधित माहिती पुणे विभागाला कळवण्यात आली आहे, कारण ते सोलापूर आणि पुणे या दोन्ही विभागामध्ये कार्यरत असल्याचे ज्ञात आहे. या प्रदेशात प्रवाशांची सुरक्षा आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या समन्वित प्रयत्नांचे मध्य रेल्वे कौतुक करते. प्रवाशांना सतर्क राहण्याचा आणि कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास रेल्वे अधिकाऱ्यांना कळवण्याचा किंवा मदतीसाठी 139 डायल करण्याचा सल्ला देत आहे.